हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तनिष्का देवपूजा करते आहे. हे ना आता देवपूजा करणार आहे आणि मी पण दाखवणार आहे मी कशी देवपूजा करते. ठीक आहे, लेट्स गो. तर पहिला आहे ना मी देव सगळे पुसून घेणार आहे. मग त्याला देव काढून घेऊया आणि मग करूया स्टार्ट. ठीक आहे. तर तिला मी शिकवलं आहे की देवपूजा कशी करायची, की देव सगळे काढून पाण्यातून धुवून नंतर पुसून वगैरे तिला सगळं येतं करता, म्हणून मी तिला देवपूजा करायला देते. तर छान करते ती देवपूजा. तर रायाची पण मध्ये लुडबुड सुरू होती ती करत असताना. तिला जे काही पाहिजे ते त्याला सगळंच हवं असतं. तर आज अक्षय तृतीया आहे ना. कालचा ब्लॉग टाकायला मला उशीर झाला. तो मी आज सकाळी टाकला. म्हणजे रोजचा दिवसभराचा व्हिडिओ मला संध्याकाळी टाकायचा होता ॲक्च्युली कालचा, पण तो टाकायला काल लाईट नसल्यामुळे जरा वेळच झाला. तर तो मी आज टाकला. आणि आज अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीया आहे त्यामुळे देवाला नैवेद्य म्हणून मी आज आमरस, पुरी, थोडेसे पापड असा थोडकासाच छोटासा नैवेद्य केला होता. पुरणपोळी केली नाही कारण गोड कोणी खात नाही, मुलं पण नाही खात म्हणून. आणि मला माझ्या मम्मीने जेवायला बोलवलं होतं सगळ्यांनाच तिकडे, त्यामुळे जास्त काही मी स्वयंपाक बनवला नव्हता. आमरस करत असताना काही जणांना आमरसमध्ये दूध पण घालायला आवडतं, पण मी घातलं नव्हतं, मला नाही आवडत म्हणून. तर प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार करत असतात. तर आज सहजच मुलांना केक खाऊ वाटत होता म्हणून याने केक आणला. तर झाकून लपवून द्यायचा होता, पण राहायला कळालंच तो एवढा हुशार की मग काय रोजच त्याचा बड्डे असतो, केक दिसला की दोघांनी मिळून मस्तपैकी केक कटिंगचं सेलिब्रेशन केलं. मग दुपारी झाडांना जरा पाणी द्यायचं होतं कारण काल दिलं नव्हतं. उन्हाळ्यामुळे झाडं फार सुकतात पटकन, ऊन फार आहे त्यामुळे सगळ्या झाडांना पाणी दिलं. खरं तर मी झाडं ही आता जी आहेत ती आता खाली कंपाऊंडचं काम चालू आहे, तर नंतर सगळी झाडं खाली नेऊन ठेवणार आहे. कारण पाणी दिल्यानंतर सगळं पाणी कुंड्यातून गळून गॅलरीमध्ये येतं आणि ती गॅलरी सगळी ओली होते. संध्याकाळची देवे लागण्याची वेळ. मग दुपारी राहायला मी ड्रॉईंग काढून दिलं होतं. त्याला दुपारीच ड्रॉईंग करायचं होतं, पण त्याने तेव्हा ते केलं नाही. मग संध्याकाळी 6-7च्या दरम्यान तो आला, म्हटला मम्मा मला ड्रॉईंग करायचं. मग त्याला सांगितलं होतं की त्या लाईनच्या बाहेर तू ड्रॉईंगचे कलर जाता कामा नये. मग त्याने तसंच्या तसं तो कलर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याला ते कलरिंग करता यायला लागलं आहे. ते स्वतः त्याने एकट्याने केलं आहे. तर खूप छान केलं होतं बाहेर न घालवता. तर माझं ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं. युजली आम्ही आता डीमार्टला वगैरे जायचं बंद केलं. लोकल किराणा माल किंवा ॲमेझॉनवरूनच घरची ग्रोसरी वगैरे मागवतो. कारण डीमार्टला गेलं की 500 रुपयाचं घ्यायला गेलं की 1000-1500 रुपये फालतू वाया जातात. तर अशा प्रकारे थोडंसं काही ॲमेझॉनवरून घरातले ग्रोसरीज वगैरे मागवले होते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची लगबग. थोडासा मसाले भात केला, भजी वगैरे केली होती. ॲक्च्युली पुढचा व्हिडिओ मला शूट करणं झालं नाही कारण माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता. भजी करताना निम्म्यातूनच तो व्हिडिओ थांबला गेला. तर रायाला आवडतात बटाट्याची भजी, तनिष्काला आणि यांना आवडतात कांद्याची भजी, म्हणून दोघांना दोन्ही प्रकारची भजी केली. आणि आमरस होता, भाजी काय जास्त भजी आहेत त्यामुळे केली नव्हती. तर अशा प्रकारे संध्याकाळची स्वयंपाकाची थोडीफार तयारी झाली. इधर आ जा, इधर. क्या करेगा तू राइडर को? नहीं, आज तो सिंघम है ना. फिर और कौन है तू? इधर देखना. ओ सिंघम, सिंघम, ओ सिंघम. सिंघमचं गाणं म्हण, सिंघमचं गाणं म्हण. हां म्हण ना. राया 1 2 3 स्टार्ट. ये ना म्हण ना. राया म्हण ना. पार्टी भाजी बनवत आहे, जोकर की बना.
आणि रात्री झोपायची वेळ आयाने त्याचं कपाट पाडून ठेवलं सगळं. ठीक आहे, तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.